राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून म्हणजेच एफडीआयच्या माध्यमातून धडक कारवाया सुरू आहेत आणि या धडक कारवाया हॉटेल्स असतील, बेकरी असेल, त्याचबरोबर डेअरीवरती करण्यात येत आहेत आणि ज्या ठिकाणी स्वच्छतेची उल्लंघन केली जात आहेत त्यांचा परवाना जो आहे तो रद्द केला जातोय। परंतु आता एफडीआयच्या निशाण्यावरती म्हणजेच अन्न व औषध प्रशासनाच्या निशाण्यावरतीच आता मुंबईतले काही स्पोर्ट्स क्लब देखील आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। नामांकित स्पोर्ट्स क्लब आहेत। आता मी सध्या त्यातीलच एक स्पोर्ट्स क्लबच्या बाहेर आहे, तेच म्हणजे द इंडियन क्रिकेट क्लब आणि याच क्लबवरती देखील एफडीआयच्या माध्यमातून काल धडक कारवाई करण्यात आली आणि या धडक कारवाईमध्ये जे काही गोष्टी आढळून आल्या आणि जी काही नियमाचा भंग जो येतो या क्लबच्या माध्यमातून करण्यात आलाय किंवा या क्लबमध्ये जे काही कॅटरिंग सर्व्हिस रन केलं जातंय त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून जो नियमांचा भंग केला गेलाय त्यांच्यावरती थेट कारवाई करत त्यांचे जे काही लायसन्स आहे म्हणजे त्यांचा परवाना जो आहे तो त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे। आता आपण या द क्रिकेट क्लब ऑफ इंडिया या ठिकाणी आहोत। त्याचबरोबर आपण जर पाहिलं MIG स्पोर्ट्स क्लब असेल, त्याचबरोबर RK जुहू जिमखाना, त्याचबरोबर द अपर्णा जुहू जिमखाना असेल, त्याचनंतर अनेक अशा पद्धतीचे स्पोर्ट्स क्लब आपल्याला असताना पाहायला मिळतात। त्यावरती ही धडक कारवाई एफडीआयच्या माध्यमातून करण्यात आली आणि या कारवाईमध्ये नेमकं समोर काय आलं तर आता आपण सध्या ज्या स्पोर्ट्स क्लबच्या बाहेर आहोत म्हणजेच द इंडियन क्रिकेट क्लब, त्याच क्लबमध्ये जे काही किचन आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य असताना पाहायला मिळालं। जे काही जेवण बनवण्यासाठी वापरण्यात येणारा भाजीपाला होता त्यामध्ये गाजर असतील, त्यापासून मशरूम असतील, त्यावरती बुरशी लागली होती आणि तेच सामान कुठेतरी म्हणजे तेच भाजीपाले किंवा तेच सामान कुठेतरी जेवण बनवण्यासाठी वापरलं जायचं आणि त्याचमुळे कुठेतरी या ठिकाणी जे ग्राहक होते, जे या ठिकाणी जेवण करण्यासाठी, लंच करण्यासाठी, डिनर करण्यासाठी यायचे त्यांच्या जीवाला धोका जो आहे तो बसू शकत होता आणि त्याचमुळे ही संपूर्ण कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर MIG स्पोर्ट्स क्लब आपल्याला जे काही नामांकित स्पोर्ट्स क्लब आहे बँड्रा या परिसरामध्ये आहे, त्या ठिकाणी नेमकं काय आढळून आलं तर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कॅटरिंग सर्व्हिस जी होती ती ज्याला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे त्याच्या माध्यमातून एका दुसऱ्यालाच कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं। नेबुला कॅटरिंग सर्व्हिस असं त्या कॅटरिंग सर्व्हिसचं नाव आहे आणि थर्ड पार्टी कुठेतरी एकंदरीत कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला आणि त्या ठिकाणी देखील घाणीचं साम्राज्य ज्याच्या म्हणजे किचनमध्ये ज्या ठिकाणी बघावं त्या ठिकाणी झुरळ होती, माशा होत्या, त्याचबरोबर जे किचनची ड्रेनेज सिस्टीम होती ड्रेनेजमध्ये देखील घाण जशास तशी साचून होती। कुठल्याच पद्धतीने चांगलं सुसज्ज असं किचन त्या ठिकाणी नव्हतं आणि त्याचमुळे ही कारवाई ही ती एफडीआयच्या माध्यमातून अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण ज्या स्पोर्ट्स क्लबच्या बाहेर आहोत तेच म्हणजे द क्रिकेट क्लब ऑफ इंडिया। ह्या स्पोर्ट्स क्लबमध्ये आपण जर पाहिलं तर अनेक नामांकित खेळाडू म्हणजे सुनील गावस्कर असतील, त्याचबरोबर सचिन तेंडुलकर असतील, यांच्यासह अनेक नामांकित खेळाडू जे आहेत ते या स्पोर्ट्स क्लबचे मेंबर आहेत आणि या ठिकाणी अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचं पालन केलं जात नाहीये। एकंदरीत जी काही नियमावली आखून देण्यात आलेली आहे या स्पोर्ट्स क्लबमध्ये कॅटरिंग सर्व्हिस यांना त्या नियमावलीचं पालन केलं जात नाही आणि त्याचमुळे ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। येथील काही जे स्पोर्ट्स क्लबचे मेंबर आहेत त्यांच्याशी आम्ही जेव्हा संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते ऑन कॅमेरा बोलण्यासाठी तयार नाही आहेत, परंतु त्यांच्या माध्यमातून एक गोष्ट जी आहे ती सांगण्यात येत आहे की ज्या काही गोष्टी घडल्या त्या गोष्टी एकदम बरोबर घडलेल्या आहेत, कारण की इतरही अनेक वर्षांपासून आम्ही या ठिकाणी म्हणजे डिनर करण्यासाठी, लंच करण्यासाठी येत आहोत तेव्हा देखील आम्हाला अशाच पद्धतीच्या काही कंप्लेंट्स होत्या, तेव्हा आम्ही दिल्या होत्या। त्यानंतर कुठेतरी सुधार या ठिकाणी जाणवला होता, परंतु पुन्हा अशा पद्धतीची धडक कारवाई केली जाईल आणि त्यानंतर अशा पद्धतीचं दृश्य हे आतलं समोर बाहेर येईल म्हणजे नागरिकांपर्यंत। त्यामुळे कुठेतरी एक भीतीदायक वातावरण या ठिकाणी या नागरिकांमध्ये, या ठिकाणी जे स्पोर्ट्स क्लबचे मेंबर आहेत त्यांच्यामध्ये देखील पाहायला मिळत आहे। परंतु अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर मुंबईतील
5 असे जिमखाने आहेत किंवा 5 असे स्पोर्ट्स क्लब आहेत, त्यांच्यावरती धडक कारवाई जी आहे ती अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आणि आता हे पाहणं फार महत्त्वाचं असेल की आत्ता नेमकं पुढे काय होणार. आत्ता जी आम्ही माहिती घेतलेली आहे सूत्रांकडून त्यानुसार याची जी आहे ती विशेष सुनावणी ही अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयामध्ये होईल. आणि ह्या ठिकाणी जे कॅटरिंग सर्व्हिसचे जे काही अंमलदार असतील किंवा जे ह्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर असतील, जे कंत्राटदार असतील, त्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात येईल. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनाने, स्वच्छतेच्या दृष्टिकोनाने त्या ठिकाणी नेमकी काय पावलं उचलली गेली आहेत, जी काही नियमावली त्या ठिकाणी आखून देण्यात आली होती, त्या नियमावलीचं पालन हे आत्ता तरी मुंबईतले हे जे 5 स्पोर्ट्स क्लब आहेत हे करतायत का, हे संपूर्ण तपासलं जाईल. आणि त्याच नंतर पुन्हा त्यांचे परवाने जे आहेत ते म्हणजे सुरू केले जातील असं सांगण्यात येत आहे. परंतु याला नेमका किती वेळ लागेल हे पाहणं फार महत्त्वाचं असेल. आणि यामध्येच आपण जर पाहिलं तर गोरेगाव स्पोर्ट्स क्लब असेल, या ठिकाणी देखील त्यांचं किचन जे आहे, यांचं कॅटरिंग जे आहे ते बंद करण्याचे आदेश आता अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत अशा पद्धतीने तुकाराम मुंडे जे या विभागाचे धडाडीचे संपूर्ण अधिकारी आहेत आणि संपूर्ण त्यांच्या माध्यमातून राज्यभरात ही मोहीम जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे, त्यावरती नेमकं नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे पाहणं फार महत्त्वाचं असेल. आणि या संपूर्ण माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका. आणि तुम्हीही अशा जर स्पोर्ट्स क्लबमध्ये मेंबर असाल आणि तुम्ही अशा स्पोर्ट्स क्लबमध्ये जात असाल तर त्या ठिकाणी नेमकी व्यवस्था कशी आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.